हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज कुठं जाणार तर नाही, पण आताच ट्युशनवरून कम्प्युटर क्लासेसवरून आले. तर सध्या बेडवरतीच असा सोफ्यावरती पडले. तर आज खूप टाईम आहे, म्हटलं थोडंसं काहीतरी करू ब्लॉग. तर आणि तुम्ही कालची व्हिडिओ जर बघितली असेल किंवा आज अपलोड झाली असेल, तर आज तारीख आहे 25. तर ती व्हिडिओ अपलोड केली असेल, त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा आणि शेअर पण करा. तर दीदी आता बसली आहे, कामं बिमं झालेत सगळ्यांची. आणि आज दीदी काम करते तिचं ऑफिसमधून आणि हिला सुट्टी. सो बघू, आज स्विमिंगला गेलो तर जाईल, नाहीतर बघू. आताच दीदीने आपल्या पेजवर तिने शिमग्याचा ब्लॉग टाकलेला, मिनी ब्लॉग टाकलेला. सो तिथं जाऊन पण तुम्ही बघू शकता, तिने ब्लॉग टाकला आहे तुम्हाला दाखवतो तो ब्लॉग कसा केला दीदीने. दाखव दीदी तुम्हाला. तर असं काहीतरी दीदीने बनवलं आहे, तो तुम्ही जाऊन पटकन बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि त्या पेजला फॉलो पण करा. कारण तिथं खूप सारे व्हिडिओज येतील किंवा मिनी ब्लॉग्स, कुठं आम्ही बाहेर गेलो तर त्याचे पण येतील. आणि ते अगोदरचे पण आहेत, ज्यात मी नव्हतोच किंवा माझी एक्झाम सुरू होती त्याच्या आधीचे पण आहेत त्यात. तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. तर आताच दीदी आली, तिचं काम थोडं ब्रेक आलेला म्हणून ती आली जरा आणि ब्लॉग एडिट करून गेली. आणि इथं मी गेम खेळत बसलेलो, तेवढ्यात ती आली. तर आत्ताच झोपून उठला आणि मला दात खूप दुखतोय. तसं पण मी गेलेलो अगोदर डॉक्टरकडे, पण डॉक्टरने बोलवलं उद्या जायचं, पण माझा आज लय दुखतोय. सो मी जातो आणि मग वर येतो. तोपर्यंत दीदी मॅगी बनवते, ते तुम्ही बघा. मी आता जातो पटकन. आणि जस्ट मी आता डॉक्टरकडून आलं आणि इथं डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात. खूप साऱ्या तर नाहीत, 2 दिवसाच्याच आहेत. आणि इथं चहा प्यायचे. सो मी आता खातो, चहा पितो. आणि तरी आम्ही खालूनच आलो वर, पण त्यांनी अजूनपर्यंत काय मॅगी बनवली नाही दोघींनी. सो बघू आता कधी बनवतात मॅगी. वाजले पण खूप आहेत आणि दोघी पण बसल्यात बघा ठम्यासारख्या इथं दोघी. आणि तिथं आहे मम्मी. ते नाही सांगत दात तासलाय तुझा. ते दात थोडंसंच तासलाय, तो म्हणजे थोडंसं तो सिमेंट भरलेलं ते सारखं दातांना लागत होतं म्हणून दुखत होतं. तर त्या डॉक्टर बोलल्या की थोडंसं मी तासून देते तुला, मग ते थोडं बरं वाटेल. मग वेनसडेला त्यांनी परत बोलवलं आहे, पूर्ण दाताचं परत साफ करून दुसरी परत सिमेंट भरणार आहे. सो आता या मॅगी बनवतील, तर मी तुम्हाला दाखवतो त्या मॅगी कशा बनवतात. मॅगी ते आता बनवत आहेत का ते पण नाही मला माहिती. तोपर्यंत मी चहा पितो. चहावरतीच आता भागवायला लागेल. मॅगी तर त्या का बनवत नाही असं वाटत आहे. सो चहा पिता पिता आपण मॅच पण बघू. आणि आज मॅच तशी गुजरात आणि हे जे वाटतं कोणाची तरी आहे, गुजरात आणि नाही कोणाची तरी आहे, काय माहिती. लाव ना मॅच. मला तर विचारूच नका, मला मॅच बद्दल तर विचारूच नका. MI, किंग्स 11 पंजाब, KKR, RR, RCB विसरली. RCB कशी विसरली मी. RCB आणि किंग्स 11 DC. DC कालच झाली. मुंबई इंडियन्स 20 एप्रिलला आहे. हारली तुमची मुंबई. मॅच किती आहे? 20 पहिला RCB. अरे आज कोणची? अरे मग त्याच्यासाठी मग मॅच लावा ना, टीव्ही आहे आपल्याकडे. लाव का? तरी पण एक गेस. KKR, RR, DC, RR, RCB, MI, CSK, किंग्स 11 पंजाब आणि कोण आहेत? 8 आहेत, 9 आहेत ना टोटल. मग कोण राहिली? LSG पण झाली. हा LSG. काल LSG आणि DC ची झाली. आणि आज गुजरात आणि कोणाची तरी आहे. तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करा ते मला कमेंट करून नक्की सांगा. ते हा बोललो ना, आज गुजरात आणि पंजाब आहे. मी पण पहिला PPKS. मी पण पहिले पंजाबच बोलली होती जेव्हा तू गेस करत होतास तेव्हा. सो फायनली आता ह्यांनी मॅगी बनवायला सुरुवात केलेली आहे आणि बघू शकता आता सुरू तर केलेली आहे. आणि बाहेर मॅच पण सुरू आहे. आवाज कमी केलाय मी. हां, सो इथं मॅगी या दोघी बनवत आहेत आणि बाहेर मॅच सुरू आहे. पंजाब बॅटिंग करते आणि कोण आहे, अरे दिसत पण करते. आणि इथं गुजरात बॉलिंग करते. तर बघू आजची मॅच कोण जिंकते.
तर आता दीदीने इथं मॅगी तर दिली आहे. आता मॅगी खाऊ आणि मॅगी खाता खाता मॅच पण बघू. सो इथं दीदीने मॅगी दिली आहे, तिथं दीदी बसली मम्मी. सो आता बघू कशी झाली मॅगी. आता बघू कशी झाली. तिकड झाले भारी झाले. मग आता आम्ही आलो खाली कारण की जेवण झालं सगळ्यांचं. सो जरा खाली एक राऊंड मारूया कारण की घरी बसून खूप कंटाळा आलेला आणि घरी गरमही खूप होत होता. त्यामुळे म्हणायचं जरा एक राऊंड मारून येऊ. आणि खाली खेळायला पण नाही गेलो 2-3 दिवस कारण की कोण आहे पण नाही. सो बघू आता खाली काय सुरू. खाली तर आलोय. मम्मीला ती बघ पुढे गेली. तो आता इथं आमचा झालाय पोपट. तर आता आम्ही जाऊ कारण की आम्ही जरा चुकीच्या रस्त्यावर आलो. मम्मी नव्हती या रस्त्यावर, एवढा चुकीचा रस्ता. मग मम्मी नव्हती पण आपण चुकीच्याच रस्त्यावर आलो ना. तर आता इथून आपण रिक्षा स्टँडच्या इकडे जाऊ. तिथून बघू. हे जिम आहे आमच्या इकडचं. तर सध्या तिथं मम्मी उभी आहे रिक्षा स्टँडच्या इथं म्हणजे शिवजयंती वगैरे. सो आता आम्ही आलो आमच्या इकडच्या चौकात आणि इथं खूप सारे मोठे इकडचं मेन चौक आहे. म्हणजे इथं सगळे मोठे मोठे सन्स होतात आणि इथं कामोठे स्टेशन आहे, सॉरी पोलीस स्टेशन आहे. आणि इथूनच कामोठ्याची रिक्षा स्टँड मानसरोवरला जाणारी. तर वॉकिंग करून आलो आहे मी खालून आणि आता खूप घाम पण आला नाही. आज काय खाली गार पण नव्हतं एवढं. सो खूप गरमच झालं बाहेर पण. तर आता आलो घरी, हातपाय तोंड धुतो आणि झोपतो. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. मी भेटतो तुम्हाला अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. मी भेटतो तुम्हाला अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.